नमस्कार मंडळी, मी अद्वैत दादरकर नृत्याच्या या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं दणक्यात स्वागत करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या 13 डान्सिंग क्वीन्सचं आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचं. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातून आणि नृत्यातून धुरळा उडवणारी सोनाली कुलकर्णी. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या अख्ख्या महाराष्ट्रात धुरळा उडवणाऱ्या आपल्या धुरळाच्या टीमचं. मंडळी, आजही इकडे तडकते फडकते आयटम नंबर सादर होणार आहेत. थंडीमध्ये इथलं वातावरण आज पेटणार आहे. धुरळाच्या टीम सोबत इकडे राडा होणार आहे, दंगा होणार आहे, सगळे धुरळा उडवणारे परफॉर्मन्सेस इकडे सादर होणार आहेत. चला तर सुरू करूया आजच्या पहिल्या परफॉर्मन्सला. आता या गुलाबी थंडीत श्रावण सरी बरसणार आहेत. ऋतूंची सरमिसळ होणार आहे, जशी माझ्या मनात भावनांची सरमिसळ सुरू आहे. माझ्या मनातली क्वीन, या मंचावरची डान्सिंग क्वीन आणि महाराष्ट्राची श्रावण क्वीन इथे परफॉर्मन्स करायला येते. स्वागत करूया मुंबईच्या आयुषी भावेचं. आयुषी, तुझं नृत्य बघून मला लागलाय तुझा लळा. बघ काय उडतोय धुरळा. बघ धुरळा काय उडतोय धुरळा. मी कोट घातलाय काळा, काय उडवलाच धुरळा. फळा सुद्धा काळा, उडतोय धुरळा. डान्सिंग क्वीनचा लोगो पिवळा, उडतोय धुरळा. पळा पळा उडतोय. बस झालं ना. वा वा वा, पण मस्त, खरंच मस्त. थँक्यू. फारच कडक. सोनाली, आय एम सो 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 प्राऊड ऑफ यू. थँक्यू ताई. तू खूप लवकर अशा मोठ्या पडद्यावर आम्हाला अंकुश चौधरी, अमय वाघ, सिद्धार्थ जाधव या सगळ्या हिरोज बरोबर अशी एक सुपरस्टार हिरोईन म्हणून दिसशील. थँक्यू सो मच ताई. थँक्यू.
खूप सुंदर परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग कोरिओग्राफी ओमकार. म्हणजे या गाण्यावरती ओरिजिनल पेक्षाही भारी कोरिओग्राफी होती. थँक्यू. इट मीन्स अ लॉट. थँक्यू. इतक्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही पकडल्या. तू मध्येच अशी कमाल नाचायची आणि मग थांबून ती जी काय बॅकची स्टेप होती, क्या बात आहे यार. आणि तुम्ही जे काही केलं ना, की 4 खूप धाडा स्टेप्स केल्या आणि मध्ये एक एक अदाकारी, अशी खूप साऱ्या मोमेंट्स होत्या. म्हणजे मला आता एक एक मोमेंट ती अशी अंडरलाईन करण्यापेक्षा मला हा वन्स मोर बघायचा परफॉर्मन्स इतका आवडला आहे. सुपरस्टार कशी परफॉर्म करते आयुषी भावेसारखी. थँक्यू सो मच. ब्लास्ट देण्या इतपत चांगला झालाय का परफॉर्मन्स? या तुम्हीच द्या. मयूर, मला ती फायर जी आली तुझ्या कमरेतून रप, त्याच्यापेक्षाही तुझी जी फायरिंग एनर्जी होती ना ती अप्रतिम होती. थँक्यू सो मच होता. जसं म्हणाले छोट्या छोट्या स्टेप्स तू वापरत होती मध्ये सॉफ्ट, अक्षरशः ग्लॅमर होतं तुझ्या पूर्ण परफॉर्मन्समध्ये. थँक्यू सो मच. तुला गरज नव्हती ज्वेलरीची, इतक्या सुंदर अदा तू दाखवत होतीस. आय वॉन्ट टू हग यू. आली ही आली. अजिबात येऊ नकोस तू पुन्हा. काय झालं? ॲक्च्युली काय माहिती आहे, हा प्रत्येक वेळी आयुष्याला इम्प्रेस करायला जातो आणि प्रत्येक वेळी फेल होतो. तुला केमिस्ट्री माहिती आहे का असते? आम्याकडून नंतर टिप्स घेईन मी काय. ओके. तुला माहिती आहे 10 वर्षानंतर सोनाली आणि सिद्धार्थ ऑन स्क्रीन रोमॅन्स करणार आहेत. यु नो, तर तू त्या दोघांकडून शिकावं की केमिस्ट्री ॲक्च्युली काय असते ते. तर सोनाली आणि सिद्धार्थ तुम्ही आमच्या अद्वैतला थोडंफार शिकवाल का, जेणेकरून पुढच्या एपिसोडमध्ये. सिद्धूकडून तर मी रुपारेल कॉलेजमध्ये असल्यापासून शिकतोय. प्लीज सिद्धू, पण रोमांस शिकवशील तो वाटतं. थँक्यू सिद्धू. वडापची रिक्षा असो, रंकाळ्याचा तलाव असो, तांबड्या पांढऱ्याचा झणका असो, नाहीतर काटाकिर्र मिसळीचा रस्सा असो, कोल्हापूरकरांची हवा काय असते ते तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच कोल्हापूरकरांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वहिनी साहेब आता आपल्या सगळ्यांसमोर राडा घालायला आणि धुरळा उडवायला येते. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया धनश्री काडगावकरचं.
अरे कठोर आहे, खूप कठोर, खूप कठोर, खूपच कठोर. वा वा वा, राडा घातलेला आहे वहिनी साहेबांनी. जाळण धुराळा संकटच की. चालतंय की. मयूर, धनश्री, आज तू एकदम फायर होतीस. एक्सप्रेशन, तुझा ॲटिट्यूड अगेन किलर. मला प्रचंड तुझा परफॉर्मन्स आवडला आणि गाण्याचा जो मूड आहे तो तू परफेक्ट पकडलेला. तुझी एनर्जी आणि गाणं असे पॅरलल जात होते, त्यामुळे तो परफॉर्मन्स अजून वर चढला तुझा. थँक्यू मयूर दादा. तू उत्तम नाचलीस. कुठेच असं वाटलं नाही की काही मिस होत आहे का नाही. असं काही नाही. तू काही कॅल्क्युलेट करत नव्हतीस. मला दिसत होतं की तू खूप एन्जॉय करत होतीस. तुझी ती एक स्टेप झाली की असं मस्त एक लटकत लटकत तिकडे झाली, मग नखरे आणि हे इतकं छान कॅरी केलंस तू. आयटम सॉंग्समध्ये एक बारीक लाईन असते, आपण एजवर असतो, कुठेही थोडंसं सेन्शुअस टू वल्गॅरिटीमधली जी लाईन आहे ती तू इतकी छान बॅलन्स केलीस. गोड नाचलीस, पण जिथे सेन्शुअलिटी पाहिजे तिथे तीही होती. मला खूप मजा आली. थँक्यू आरडा, थँक्यू आरडा. थँक्यू सो मच. बरं, माझी एक रिक्वेस्ट आहे, मी जरा वहिनी साहेबांशी बोलू का प्लीज? माझी एक रिक्वेस्ट, आमच्या धुराळामध्ये आम्ही खुर्चीसाठी बऱ्याच गोष्टी करत असतो. तर वहिनी साहेब, आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण माझ्यासाठी प्रचार कराल का? तुम्ही म्हणता असा म्हणून. नाही म्हणजे जमतंय खरं, हां. पण आमच्या काही तक्रारी आहेत सई तामणकर यांच्याबद्दल. अच्छा, हो. हां, आणि त्यांनी म्हणजे त्या तक्रारी मान्य केल्या तर मग बघू पुढं. हां, सांगा ना, सांगा काय ठीक आहे तुमच्या. हां म्हणजे कसं आहे, आता प्रचार तर आम्ही बी लई केल्यात, समद्यांनीच पाहिलंय, पण या बाई सई तामणकर या प्रचाराच्या नावाखाली कुठं बी काय बी सांगत बसल्यात, म्हणजे कुठली बी आश्वासनं देत्यात. हो, आता तुमच्या समोर न ग माझं काय? वा 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 वा. त्या असं म्हणतात संडास बांधीन. नाही अहो, तसं नाही. माझ्या आवडीचा विषय हा, बोल. म्हणूनच तुला सांगालोय, पण असं बांधा, संडास बांधा, पण असं बोलल्यावर गावोगावी असं 2 बोट घेऊन फिरणं बरं दिसतंय. हा, हे काय हे? त्यातला 2 नाही आहे. हा विक्ट्रीतला 2 आहे. 2 म्हणजे आपली विक्ट्री व्हायला पाहिजे, आपला विजय मिळेल, तो 2 आहे. तुमचा गैरसमज होतो विक्ट्रीतला. हा हा. बरं ठीक आहे, केला आम्ही ते मान्य. बरं. हां, पण आता आम्हासनी सांगा, प्रचार तर आम्ही बी केलाय. मग ह्या समध्या गावातल्या माणसांना काय काय आश्वासनं देतात लोक. अहो, गावातली भोळी भाबडी असतात. हो, लई आमचं राणा भाऊजी तसं भोळा भाबड आहेत का नाही, अशा माणसासनी काय वाटतं, यासारखं असं करतात. लोकांनी वाटलं या पप्प्यात येणार आहे तो. हो, नाही हो, ती स्टाईल आहे त्यांची. प्रत्येक असली कसली स्टाईल? नाही अहो, प्रत्येक त्याला पाऊट म्हणतात, म्हणजे ते उभं राहायचं असं आणि असं काय, ही स्टाईल आहे. सई, एकदा उभं राहून दाखव, एकदा करून दाखव. फेमस स्टाईल झाली आहे. आमची बुरगुंडा खूप चांगली स्टाईल मारते. हा, खरं आम्हासनी बी शिकायचं होतं हे. नाही, यासाठीच पाऊट. हा, धरा की. हा हा, घे. बघा, ह्याला तर पप्पी म्हणायची का? पाऊट आहे. पाऊट आहे. अजून काही? बरं हे सोडा. ठीक आहे, हे मान्य केलं. आता त्यांनी आम्हासनी ते पाऊट का फाऊट काय शिकवलं तर ठीक आहे, पण या बाई असं सांगतात शिक्षण घ्या, बरोबर आहे, आणि स्वतः कॉप्या करून पास होत्यात. हे बरोबर आहे? कॉप्या करून कोण बोललं तुम्हाला असं? हे काहीतरी बोलू नको. काहीतरी बोललो. अरे तू आम्हासनी सपोर्ट कर र. बरं ठीक आहे, आम्ही खरं सांगालोय, आम्ही खरंच सांगालोय. कॉपी कुठे केली त्यांनी? आम्ही बघितलंय, हा, त्यांच्या खांद्यावरती का नाही असं बेचा पाडा लिहिलाय. अहो, तो टॅटू करून घेतलाय त्यांनी. अहो नाही हो, बेचा पाडा वाटतोय. अहो नाही, टॅटू करून काय लिहिलं सांगा जरा त्याच्यावर. बे के बे, बे तुने 4 बे. हा, नाही ना, टॅटू म्हणतात त्याला. ती तो खांदा चोळते आणि तुमचा गैरसमज होतो. आता झाला का दूर तुमचा गैरसमज वहिनी साहेब? ठीक आहे, झाला म्हणायचा. पण येणार आमच्या प्रचाराला म्हणजे? वय तुम्ही म्हणता असं म्हणून. हा, मग एकदा प्रेमाने बोलून दाखवा बघू. दादा आणि वहिनीसाठी आम्ही अख्ख्या गावभर प्रचाराला येणार, आणि जर नाही आलो तर नाव बदला आमचं. थँक्यू. मी एवढी मदत केली आता, तर याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे?
माझ्याकडे आहे, काहीतरी आहे. ओके. रेडी? प्लीज. किती गोड. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्याबरोबर एक डान्स करा. आई ऐसी रात है जो बहुत खुश नसीब है, चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. कितना कुछ कहना है फिर भी है दिल में सवाल कहीं, सपनों में जो रोज कहा है वो फिर से कहूँ या नहीं. पण मंडळी, ही तर एक झलक होती. अंकुश चौधरीचा याहून दणकेबाज परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे 3 जानेवारीला धुरळा या चित्रपटातून. बघायला विसरू नका धुरळा. आणि धनश्री, तुला सुद्धा तुझ्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा. थँक्यू अद्वैत. जमलेल्या सगळ्या पाहुण्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आता थंड पाण्याचे स्प्रे आपल्या जवळ ठेवावेत. कारण पुढची स्पर्धक आहेच तशी. या स्टेजवरती आली की आग लावते आणि त्यातून आज ती आयटम सॉन्गवर डान्स करते, ते पण हेलनजींच्या आयटम सॉन्गवर. त्यामुळे वणवा सुद्धा पेटू शकतो. त्यामुळे आता फार वाट न पाहता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हजारोंच्या हृदयाची शिकारी येते अमरावतीची नेहा खान. नेहा, आग लावून टाकलेली आहेस. बरं वाटतंय का? खूप मस्त वाटतंय. विचारूया परीक्षकांनाच. सोनाली, कमाल नाचलीस. खूप सुंदर दिसतेस एकतर त्या सगळ्या कॅबरेच्या अटायरमध्ये. मला तुझा गेटअप छान मस्त आवडलाय. तो जो फील अख्खा तुम्ही पहिल्यापासून जो स्टेजवर मांडण्याचा प्रयत्न केला तो उत्तम जमलाय. एक गोष्ट फक्त की आपण जेव्हा स्टेजवरती लाईव्ह डान्स परफॉर्मन्स करत असतो तेव्हा आपण लिपसिंग करत असतो. त्यावेळेला किती ओठ उघडायचे, किती मोठ्याने
लिपसिंग करायचं ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपला ऑडियन्स किती लांब आहे, आपण कॅमेरासमोर नाचतोय, त्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेऊन आपण परफॉर्म केलं पाहिजे. बाकी तुला तर येतच बाकीचं सगळं, नाही अदाकारी वगैरे, त्याच्यामध्ये तू जिंकली आहेस. नेहा, मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तू त्याच्यातनं खंजीर काढतेस तो तू रजिस्टर केलास की मी आता तो काढते. तर ही एक डान्सरची एक स्पेशालिटी आहे की तुम्ही जे काही करता ते रजिस्टर होणं फार इम्पॉर्टंट आहे. तो काढलास आणि मग तू जाऊन खून केला. त्यामुळे ह्या गोष्टी मला या डान्समध्ये हा जो ॲक्ट होता तो जास्त आवडला. तर आता मला आवडेल विचारायला ते म्हणजे अमेय वाघ. मी तुझे परफॉर्मन्सेस बघतोय शोमध्ये, तू अप्रतिमच करतेस. तू छान नाचतेस, पण तुझी थोडीशी भीती वाटते. तू शिकारी आहेस, मी वाघ आहे. ऑब्व्हियसली मी तुला मला असं म्हणायचं आहे की हा जो परफॉर्मन्स आत्ता झाला ना तो चांगला होता, पण मला अपूर्ण वाटतोय. कारण काय, तिने आत्ता इथे राडा घातला, पण सिद्धार्थ बरोबर जर तिने इथे धुरळा उडवला ना स्टेजवर आता तर मजा येईल असं मला वाटतं. क्या बात है. काय एक मिनिट, काय म्हणते? एक मिनिट. वाघ आणि शिकारी म्हणून माझी काय शिकार करताय तुम्ही? सिमेंट शेट, मोनिका इथे आहे. मोनिका ओ माय डार्लिंग करत तिकडे जाणार आहात. चित्रपटात सिमेंट शेट मोनिकाच्या तालावर नाचतात, या मंचावर त्यांनी मोनिकाच्या गाण्यावर नाचायचं. अद्वैत सिद्धार्थला बघून खरंच तिचा पाय घसरला. गाणं संपल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. म्हणजे पहिल्या लाईन नंतर पळून गेला मी गेलो, हीच ती मोनिका. थँक्यू सो मच सिद्धार्थ. नेहा, तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आता आपल्या सगळ्यांची लाडकी गायत्री दातार इथे येणार आहे. तिच्यामुळे आमच्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना खरं तर खूप प्रॉब्लेम झाला होता, कारण बालहक्क संघटनेची लोक तिच्यासाठी भांडायला आले होते. ते म्हणाले बाहेर मारे पाट्या लावलेत, आमच्या इथे बालकामगार काम करत नाहीत वगैरे, आणि आतमध्ये एका छोट्याशा मुलीला डान्स करायला लावता तुम्ही. त्यांना खूप समजावून सांगितलं, अहो ती लहान नाहीये. शेवटी तिला गुदगुल्या केल्या आणि तिचं राक्षसी हसणं त्या लोकांनी ऐकलं, तेव्हा त्यांना पटलं की ही खरंच दिसते नुसती गोंडस बाहुली. म्हणजे ती बाहुलीच आहे, फक्त झपाटलेला मधला भावला आहे. मी तुम्हाला लिहून देतो की आयटम सॉन्ग वर सुद्धा ही मुलगी बालगीतासारखी गोडगोड नाचणार. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या क्वीनचं. तुला पाहते रेची ईशा म्हणजेच गायत्री दाता. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा.
हे काय होती मिशी होती ती मयूर. दाजीबा एकदम धमाकेदार तू गाणं प्रेझेंट केलंस. थोडेसे बीट्स इकडे तिकडे होत होते पण तू छान क्यूट वाटला तुझा कम्प्लीट ऍक्ट. गायत्री आज तू छान नाचलीस. नॉट बॅड. मला असं वाटतं की तू इम्प्रूव्ह करतेस आणि दॅट इज इम्पॉर्टंट. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम पुढचे जे काही आठवडे आहेत मला दिसतंय की तू आणखी इम्प्रूव्ह होत जाणार आहेस आणि आय विल नॉट बी सरप्राईज की तू डान्सिंग क्वीनची विनरही होऊ शकतेस. कारण अख्ख्या महाराष्ट्राचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. गायत्री, मी असं ऐकलंय की लहानपणी म्हणजे शाळेत असताना तू अनेक इयत्ता मॉनिटर होतीस वर्गाची. ऑफकोर्स मॉनिटर, प्रिफेक्ट, हेडगर्ल सगळं. बापरे. सगळंच होतीस आणि Yes. तुला या डान्सिंग क्वीनचं पण मॉनिटर बनण्यात खूप म्हणजे तुझी इच्छा आहे मनापासून असं मला सांगण्यात आलंय. इच्छा काय, मी अगदीच इझिली बनू शकते. बनू शकतेस. वा, कॉन्फिडन्स बघा. जबरदस्त कॉन्फिडन्स आहे. गुड कॉन्फिडन्स. आणि मला असंही कळलंय धुरळा सिनेमाची मॉनिटर म्हणजे सई, तिला सुद्धा या मंचाची मॉनिटर बनण्याची खूप इच्छा आहे. फक्त एक अट आहे, या मंचावर कुठली इच्छा जर पूर्ण करायची असेल तर एक स्पर्धा घेण्यात येते. बर नेहमीच. बर. एक स्पर्धा अशी असेल की गायत्री तू आणि सई तू समोर बसलेल्या परीक्षकांना कन्व्हिन्स करायचं आहे की सर्वात जास्त चांगलं मॉनिटर कोण आहे. सई, मी प्लीज तुला स्टेजवर यायची विनंती करतो. एक मिनिट. गायत्रीला इथे खळी पडते, मला इथे पडते. दिस इज सो डिफरंट. प्लीज मला मॉनिटर करा. पण ही जास्त क्यूट आहे खळी, नाही का? बघू. नाही, ही जास्त क्यूट आहे. बरं ते जाऊ दे. मी ऍटलीस्ट शाळेतली वाटू शकते. मॉनिटर मी लास्ट बेंचर आहे. नाही पण मी शाळेतली नक्कीच वाटू पण मी शकते. लास्ट त्यामुळे बेंचर वाटू तिथे- शकते. तिथेच विषय संपतो. विषय संपत तिथे सुरू होतो. बरं दुसरं सांगते. तिसरं आहे आता. पहिलं काय होतं? खळी. ए सई, मी बोलू. हो. मॉनिटर एकदा बोलायला लागले की फक्त असं असून ना गौरव पण शकते. पण मी पुण्याची आहे त्याच्यामुळे मी मोडेन पण आकडा नाही किती कुठल्या ह्या दोघांचा एक परफॉर्मन्स झाला तर मजा येईल ना. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल मिलना तो तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. परफॉर्मन्समध्ये व्हरायटी कशी द्यायची हे आपल्या पुढच्या क्वीनकडून शिकावं, जिने या मंचावर वाळूत परफॉर्म करून खरोखरच धुरळा उडवला. लावणीमध्ये जिने बेली डान्स केला अशी आपली डान्सिंग क्वीन सबसे हार्ड मुंबईची कृतिका गायकवाड.
भाई सबसे हार्ड कृतिका गायकवाड, खतरनाक. मयूर. कृतिका, एकदम जोश भरा परफॉर्मन्स होता तुझा. एनर्जी खूप हाय लेवलला होती तुझ्या या परफॉर्मन्समध्ये स्पेशली. आणि मुलांची एनर्जी आणि तुझी एनर्जी एका लेवलला होती जी परफेक्ट होती. मला खूप आवडला तुझा परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. सोनाली, तू उत्तम डान्सर आहेस, तू छान दिसतेस. आयटम सॉंगला जे काही अपेक्षित आहे ते उत्तम होतं सगळंच. इनफॅक्ट मला मधला जो भाग आहे मुखडा संपल्यानंतरचा, त्याची कोरिओग्राफी पण खूप आवडली आणि तुम्ही मस्त केलं. ते जो पायाच्या मुवमेंट्स होत्या बारीक बारीक, तुम्ही जे काही बीट्स पकडले, इंटरेस्टिंग होतं खूप. थँक्यू सो मच. थँक्यू. एक गोष्ट मला काल कळली होती की रिहर्सलमध्ये काहीतरी तुझा पाय मुरगळला असं काही झालं होतं का? पण परफॉर्म करताना तसं काही मला वाटलं नाही. ॲक्च्युली मलाही वाटलं नव्हतं की मी परफॉर्म करेन, पण हे 100% आयुर्वेदिक पितांबरी क्युरॉन प्लस ऑइल हे लावल्यानंतर खरंच मला खूप बरं वाटलं. ओ वाव, हे भारी वाटतंय काहीतरी. मला पण हवं आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे माझा धुरळा सिनेमा रिलीज होतोय, त्यामुळे प्रमोशन्स, वाऱ्या, असं बरंच काही काही प्रचार रॅल्या, असं बरंच काही काही सुरू आहे. त्यात असं बऱ्याचदा होतं माझंही. तर मला पण हे क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल पाहिजे आहे. ॲक्च्युली ताई, तू हे नक्कीच ट्राय केलं पाहिजे, क्युरॉन प्लस ऑइल. इट रिअली हेल्प्स. तर मंडळी, आता वळूया आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे. अद्वैत, थांब ना. अगं जरा थांब ना तू. तुझा काय प्रॉब्लेम आहे? आता मी भांडायला नाही आली रे तुझ्याबरोबर. म्हणजे ऐक ना, काय? तू कायम म्हणत असतोस ना की हा मंच सगळ्यांची स्वप्न पूर्ण करतात म्हणून. हो म्हणजे तर माझं पण एक स्वप्न आहे. काय? मला अंकुश बरोबर डान्स करायचा आहे. मी खूप खूप मोठी फॅन आहे. आणि आता तर धुरळाचा ट्रेलर बघून तर अजून जास्त मोठी फॅन झाले. ज्या डेडिकेशन आणि पॅशनने ते डायलॉग म्हणतात ना, सरपंच पद येईल तर याच घरात आणि याच खुर्चीवर. आता ते सुद्धा येतील तर याच मंचावर आणि इथे तुझ्याच बरोबर. अंकुश दादा, विनंतीला मला वाटतं तुम्ही तिथंच थांबा ना. थँक्यू अद्वैत आणि थँक्यू अंकुश. हा मोमेंट कधीच नाही विसरणार आहे. थँक्यू सो मच. आता यापुढे एकही अपमान करायचा नाही. नक्कीच नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू अंकुश दादा. तर मंडळी, या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत आणि धुरळा सिनेमाच्या संपूर्ण टीमने हे परफॉर्मन्सेस मनापासून एन्जॉय सुद्धा केलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा धुरळा घातलेला आहे या रंगमंचावर. त्यामुळे आता धुरळा सिनेमाच्या संपूर्ण टीमला मी रंगमंचावर आमंत्रित करतो. नवीन वर्षानिमित्त काय सांगाल? मला असं वाटतं की या नवीन वर्षात आपण दरवेळेस नवीन वर्षानिमित्त काहीतरी रेझोल्युशन करत असतो. तर ह्या नवीन वर्षानिमित्त आम्ही सगळ्यांनी, धुरळाच्या अख्ख्या टीमनी असं रेझोल्युशन केलेलं आहे की आम्ही आयुष्यभर खरंच मराठी कलेवर प्रेम केलेलं आहे. मराठी प्रेक्षकांवर आमचं प्रेम आहे आणि आमचं आत्ता जे प्रेम होतं तर ते जे प्रेम आहे
ते आम्ही 20 पट वाढवलेलं आहे, कारण 2020 सालची सुरुवात आमच्या सिनेमापासून होणार आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या मराठी प्रेक्षकांनी सुद्धा हे रेझोल्युशन करायला पाहिजे की जे काही मराठी सिनेमे येणार आहे त्या वर्षभरात, फक्त आमचंच असं नाही, खूप अनेक चांगले मराठी सिनेमे येतात. तर हे सगळे सिनेमे मराठी प्रेक्षकांनी तिकीट काढून सिनेमागृहात जाऊनच बघावेत. तर प्लीज सगळ्यांनी आमचा हा सिनेमा 3 जानेवारीला रिलीज होतोय, तिकीट काढून जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा. जाता जाता झी स्टुडिओजचे खूप खूप आभार, कारण आमच्या सगळ्यांसाठी हा ड्रीम सिनेमा आहे आणि त्या मोठ्या स्वप्नाला तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. त्याच्यामुळे झी स्टुडिओज, थँक्यू सो मच. वी लव्ह यू. थँक्यू सो मच. ज्या पद्धतीने झी स्टुडिओच्या प्रत्येक सिनेमावर प्रेम केलं, धुरळ्यावर तेवढंच प्रेम कराल अशी अपेक्षा आहे. तुम्ही सुद्धा पाहायला विसरू नका 3 जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात धुरळा. आता मी दोन्ही परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी या आठवड्याचा डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक जाहीर करावा. डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक आहे शैला टिके. तर आता या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आता वेळ आली आहे एलिमिनेशनची. आपल्या शोचा जो फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे परीक्षकांचे गुण आणि सर्व स्पर्धकांनी दिलेले गुण याची सरासरी काढून आज बॉटम 3 जाहीर होणार आहेत. पण त्यातले बॉटम 2 हे परीक्षक जाहीर करतील आणि जो तिसरा स्पर्धक असेल त्या डान्सिंग क्वीन्स निवडणार आहे. सो मी पहिले परीक्षकांना विनंती करतो की बॉटम 2 ची नावं त्यांनी लिहून ठेवावी, मी जाहीर करेन. तो मी बॉटम 2 नावं जाहीर करतो. नेहा खान, पूर्वा शिंदे. आता बॉटम 3 सह स्पर्धकांनी निवडायचं आहे, पण त्याआधी मला परीक्षकांनी अजून एक जे मला सांगितलंय ते मी सांगतो. नेहा खान आणि पूर्वा शिंदे या दोघी सेफ आहेत. हे बॉटम 2 का सेफ आहेत यामागचं कारण सोनाली सांगते. आपल्या 13 डान्सिंग क्वीन्सपैकी एका डान्सिंग क्वीनने आज परफॉर्म केलेलं नाही आहे, म्हणजे ब्रेशना खान. ब्रेशना खानला ॲक्च्युली डेंग्यू झालेला आहे आणि ती खूप आजारी आहे, म्हणून ती या स्पर्धेचा भाग इथून पुढे होऊ शकणार नाही आहे. आणि म्हणून आज या मंचावरून ब्रेशना खान आपल्याला सोडून जाते. सो अनफॉर्च्युनेटली ब्रेशना खान आता इथून पुढे या मंचावर परफॉर्म करणार नाही आणि आपल्याला तिला इथून निरोपही देण्याची संधी मिळाली नाही आहे. पण तिने जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी हा मेसेज पाठवलेला आहे, आपण तो व्हिडिओ पाहूयात. हाय एवरीवन, हेलो सोनाली जी एंड मयूर जी. आई एम सॉरी मैं आज परफॉर्म नहीं कर पाऊँगी क्योंकि मैं बहुत बीमार हो गई हूँ. मुझे डेंगू हुआ है. डॉक्टर ने मना किया परफॉर्म करने के लिए या रिहर्सल पे जाने के लिए, पर मैं स्टेज को और मैं सब लोगों को बहुत मिस कर रही हूँ, ओमकार और उनके टीम को और सब कंटेस्टेंट्स को. तो और मैं उनको बोलना चाहती हूँ कि आप ऑल द बेस्ट टू यू ऑल. ब्रेशना, तुला तुझ्या तब्येतीसाठी आणि पुढच्या कारकिर्दीसाठी अतिशय मनापासून शुभेच्छा. हो, पण पुढच्या आठवड्यापासून डान्सच्या जोरावर एलिमिनेशन होणार आहे, त्यामुळे आता या स्पर्धेची चुरस अजूनच वाढणार आहे. पुढच्याही आठवड्यामध्ये या सगळ्या डान्सिंग क्वीन्स स्टेज तोड परफॉर्मन्स द्यायला सज्ज होणार आहेत. तर पाहायला विसरू नका पुढच्या आठवड्यात
याच दिवशी, याच वेळी, याच ठिकाणी तुमचा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम युवा डान्सिंग क्वीन